पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज बिहारमध्ये असणार आहेत आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये 13,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सुद्धा करण्यात येणार आहे। तसेच बोधगया येथील मगध या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित जाहीर सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील आणि यावेळी गयाची ते नवी दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस आणि बुद्धिस्ट सर्किट ट्रेनला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। दुसरीकडे राहुल गांधींचा सुद्धा दौरा आहे। राहुल गांधी यांची वोट अधिकार यात्रा देखील बिहारमध्ये सुरू आहे। बिहारच्या सुलतानगंजमधून सुरू होणाऱ्या वोट अधिकार यात्रेत तेजस्वी यादव देखील सहभागी होणार आहेत। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोघेही आज बिहारमध्ये असणार आहेत। या दोघांच्याही दौऱ्याचं नियोजन कसं असेल? जर आपण पाहिलं तर एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी सभा आहे त्यामधून ते बिहारमधील विकास यात्रेबद्दल भाषण करतील आणि त्याचमध्ये ते सांगतील की कशा पद्धतीने बिहारचा गेल्या काही वर्षांमध्ये विकास झालेला आहे मोदी सरकारच्या काळामध्ये। आणि त्यामध्ये जर पाहिलं तर बिहारमध्ये विकासाचं राजकारण हा मुद्दा घेऊन ते आगामी निवडणुकाला सामोरे जाणार आहेत। कारण बिहारमध्ये मतांच्या चोरीच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी कॅम्पेन सुरू केलेला आहे आणि त्याला उत्तर डेव्हलपमेंट हे असणार आहे। कारण मागे जर आपण वळून पाहिलं तर लालू प्रसाद यादव यांच्या काळामधील जी परिस्थिती होती ती म्हणजे दिवसा लोकांवरती चोरी व्हायच्या, लोकांना त्रास व्हायचा, त्याचबरोबर लूटमार व्हायची। तर या सगळ्यांचं बर्डन जे आहे ते तेजस्वी यादव यांच्यावरती असणार आहेत। कारण त्या ठिकाणी भलेही राहुल गांधी मोठी यात्रा काढत असले तरी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरजेडी हा सगळ्यात मोठा पक्ष त्या ठिकाणी ठरला होता। त्यांच्या 75 जागा निवडून आल्या होत्या। त्याच्या खालोखाल बीजेपी म्हणजे भाजप हा दुसरा नंबरचा पक्ष ठरला, त्यांना 74 जागा निवडून आल्या होत्या। त्यानंतर नितीश कुमार यांच्या पक्षाला 43 जागा निवडून आल्या होत्या। तर राहुल गांधी भलेही त्या ठिकाणी वोट चोर यात्रा काढत असतील त्यामुळे पक्षाचं केडर जे आहे ते चार्ज होईल। मात्र ज्या राज्यामध्ये लोक जातीवरती पाहून मतदान करतात ते लोक विकासावरती त्याचबरोबरती संविधानातील निवडणूक आयोगामध्ये झालेल्या कथितरित्या चोरीच्या संदर्भामध्ये मतदान करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये आहे की राहुल गांधी यांची जी आज यात्रा या ठिकाणी गेल्या 3-4 दिवसापासून सुरू आहे त्यामध्ये मोठा प्रतिसाद त्यांना मिळताना पाहायला मिळतोय। मात्र तो जो मतदार आहे तो काँग्रेसचा नाहीये, तो लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा आहे। मुस्लिम यादव आणि बऱ्यापैकी मागासवर्गातील काही वर्ग त्यांना मतदान करताना पाहायला मिळतो। त्याच्या पलीकडे जाण्यात तेजस्वी यादव यांना फारसं यश आतापर्यंत मिळालेलं नाही। मात्र नितीश कुमार यांना महिला वर्गाचा जो मोठा पाठिंबा जो आहे तो पाहायला मिळतो। कुर्मी समाजातून त्यांना मतदान मोठ्या प्रमाणात होतं, ते कायम आहे। ते तोडण्यासाठी राहुल गांधी यांना काही वेगळा प्रयत्न करणं अपेक्षित आहे। राहुल गांधी यांच्या पक्षाचा जर विचार केला काँग्रेसचा तर गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी राहुल गांधी यांना मोठं यश मिळालेलं नाही, म्हणजे काँग्रेसला यश मिळालेलं नाही। कारण नितीश कुमार, लालू प्रसाद यादव या दोन्ही पक्षांमध्ये सत्तेचं आदलाबदल होत नाही। बरोबर आहे शिवाजी। आणि याच पार्श्वभूमीवर आता मगध विद्यापीठामध्ये मोदींची सभा सुद्धा होती। दुसरीकडे राहुल गांधी सुद्धा संबोधित करतील। त्या दोघांच्याही दौऱ्याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।